नमस्कार सर्वांना. गुड इव्हिनिंग. स्वयंप्रेरक सादर करीत आहे आपल्या समोर प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 29वा अध्याय क्रमांक 3 कर्मयोग श्लोक क्रमांक 1 ते 3. पहिल्या 3 श्लोकांचा आज अभ्यास चिंतन आपल्याला करायचं आहे. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक द स्कूल ऑफ इन्स्पिरेशन याचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन. अशा या दोन्ही आदर्शांना या ठिकाणी वंदन. आपलं ब्रीदवाक्य, आपलं सतत प्रेरणा देणार आपलं हे ब्रीदवाक्य जे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच आहे, तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. भगवंताला स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार सर्व स्वयंप्रेरकांनो. दुसऱ्या अध्यायाचा अत्यंत महत्वाचा टप्पा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला मागील 2 आठवड्यांपूर्वी आपण पार केला. थोडक्यात या प्रवासातला एक मैलाचा आणि अत्यंत महत्वाचा असा दगड हा आपण क्रॉस केलेला आहे. आता उरलेत ते 16 अध्याय, 16 मैलाचे दगड, की जो 18वा दगड जो आहे तो जेव्हा पार होईल त्यावेळेला हा प्रवास एका निश्चित अशा टप्प्यावरती पोहोचलेला असेल. कदाचित आपण सगळेजण विविध ठिकाणी पोहोचलेलो असू, पण एवढं नक्की की सुरुवात जिथून केली आहे त्याच्यापासून खूप दूर आलेलो असो हे तितकंच निश्चित आहे. त्यामुळे एक एक टप्पा हा जसा जसा पुढे जात राहील तसं जसं आपलं जीवन, आपलं आयुष्य अधिक सॉर्टेड व्हायला लागेल, अधिक सोपं वाटायला लागेल. आपलं मन काही अंशी शांत वाटायला लागेल. डिसिजन घेताना त्याचा खूप आपल्याला आधार मिळेल. कारण चंचल मन काही निर्णय घेऊ शकत नाही. मग हे मन शांत कसं करायचं? तर ऑफकोर्स या स्वयंप्रेरकाच्या किंवा स्वयंप्रेरकच्या उपक्रमाच्या या प्रवासामधनं हे आपलं मन निश्चित शांत होतं. आणि ही शांतता काही बाहेरनं आलेली नाही. म्हणजे आपण बोलतोय, बाहेरच्या सगळ्या गोष्टी करतोय, पण आतून मात्र स्वतःला निश्चित जाणवत आहे, की कुठेतरी आपल्यात बदल झालाय. ती धीरगंभीरता जी आहे, ती शांतता जी आहे, ती निश्चित स्वतःला जाणवतीये. पाण्याच्या पृष्ठभागावरती लाटा आहेत, परंतु पाण्याचा तळ जो आहे, तो मात्र निश्चल आहे, शांत आहे. ह्याची जाणीव त्या समुद्राला निश्चित आहे. तसंच आपल्या वरवर जीवनामध्ये अनेक गोष्टी घडतायत. चांगल्या घडतायत, वाईट घडतायत, प्रिय घडतायत, अप्रिय घडतायत. पण हे निश्चित दुसऱ्या अध्यायाच्या हा मैलाचा टप्पा गाठल्यानंतर मला खात्री आहे, की आपल्या सर्वांना हे जाणवत असेल, की जरी माझ्या आयुष्यात ह्या वर लाटा असल्या, तरी माझ्या आतलं पाणी मात्र काहीसं शांत आहे. त्या आतल्या पाण्यावरती कुठलाही प्रभाव या लाटांचा काही पडत नाही आणि हेच खरं तर जीवनाचं फार मोठं आव्हान जे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं ते आपण सहजरित्या या गेल्या काही महिन्यांच्या भगवंताच्या सोबतच्या प्रवासामध्ये साधण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याच अंशी आपल्याला ते साधलं सुद्धा आहे. त्यामुळे त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन त्यासाठी करतो, की निश्चित हा टप्पा तुम्ही सगळ्यांनी साधला असेल. आज आपल्याला आता तिसऱ्या मैलाच्या दगडाकडे जायचं आहे. कारण ही स्वतःची स्वतःला जाणीव होणं सुद्धा महत्वाचं आहे आणि एकदा स्वतःला जाणीव व्हायला लागली, की हळूहळू आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ही जाणीव व्हायला लागते, की अरे हा माणूस फार बदललाय. हा आधी फार अग्रेशन ह्याच्याकडे होतं, फार उथळ होता, चंचल होता, विचारामध्ये अ, ताकद नव्हती. पण आता ह्याच्यामध्ये बदल जाणवतोय आणि हा बदल ऑफकोर्स चेहऱ्यावरनं सुद्धा जाणवतो, बॉडी लँग्वेजवरनं सुद्धा जाणवतो आणि हळूहळू तो प्रकर्षाने दिसायला लागतो.
त्यामुळे हा निश्चित दुसरा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला हा फरक झालेला आहे. आता तिसऱ्या टप्प्याकडे जायचं आहे. तो अतिशय आपल्याशी रिलेट होणारा, आपल्याला कनेक्ट होणारा असा भाग आहे. बघा गंमत कशी आहे, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने आपला विषाद मांडलेला आहे. स्वतःची उद्विग्नता जी आहे, की नेमकं काय करावं मला काही समजत नाही. म्हणजे अर्जुन हा जो आहे अतिशय महान धनुर्धर योद्धा, अनेक सामर्थ्य त्यांनी मिळवलेली आहेत. विविध हाल अपेष्टा सुद्धा सहन केलेल्या आहेत आणि एक टप्प्यावरती येऊन या अन्यायाविरुद्ध आता निकराची लढाई द्यायला पाहिजे. या आवेशामध्ये तो या युद्धभूमीवरती उभा राहिलेला आहे. त्यांनी अनेक सैन्य जमवलेली आहे. भगवंताला सुद्धा त्याने आपलंसं करून घेतलेलं आहे. या युद्धाच्या वेळेला तू माझ्या बाजूने असला पाहिजेस. असं त्यांनी सगळी तयारी त्याची फुल प्रूफ प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, अशी पूर्ण तयारी त्यांनी अर्जुनाने केलेली आहे. आपल्याला हे युद्ध लढायचंच आहे, जिंकायचं आहे. कारण आजवर आपल्यावरती खूप अन्याय झाला. आपल्या हक्काचं सुद्धा आपल्याला मिळालं नाही आणि वारंवार आपल्याला ही अवहेलना जी आहे ती सहन करावी लागली. हा सगळा भाग अर्जुनाच्या मनात असताना हे युद्धाचं वातावरण तयार झालं आणि तो निकराने आता ही लढाई द्यायची आहे असं म्हणून तयारीनिशी आलेला आहे. पण ज्यावेळेला आता हा शंख फुंकला गेलेला आहे, दोन्ही बाजूंनी हे शंख फुंकलेले आहेत. आता कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होणार आहे आणि नेमकं त्याच वेळेला अर्जुन जो आहे, तो एकदम गलितगात्र झाला. त्याला असं वाटलं, की हे युद्धच का करायचंय मुळात? माझे समोरचे जे आहेत हे माझे गुरुजन, बंधू, अनेक चांगले लोकं आहेत, अशी लोकं आहेत. या इतक्या लोकांचा संहार या युद्धातून होणार आहे. हे सगळं पाप माझ्या माथ्यावर लागणार आहे आणि हे सगळ्यांना मारून, हे सगळ्यांना म्हणजे आपल्या स्वकीयांना सुद्धा मारून काय मिळवायचंय मला आणि असं मिळालेलं राज्य तरी काय उपयोगाचं? मी समाधानी तरी कसा राहणार आहे? असं एक भावना जी आहे ती त्या अर्जुनाच्या मनात उभी राहिली. स्वाभाविक आहे बघा, आपल्याही जीवनात ही गोष्ट घडते. खूप वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपण एखादं टार्गेट ठरवतो, एखादी गोष्ट आता खूप झाली, आता हे करायचंच आहे आणि नेमकं करायला जातो आणि मग असं वाटतं, की का करायचं हे? काय मिळणार आहे? जाऊन दे आपण थोडंसं सॅक्रिफाईस करू, सोडून देऊ. अगदी युद्धाच्या क्षणी. त्यामुळे युद्धभूमीवरती येऊन अर्जुनाची अशी अवस्था झाली आणि त्यांनी त्याचा विषाद हा पहिल्या अध्यायामध्ये भगवंतासमोर मांडलेला आहे. जसं आपण दुसऱ्या अध्यायाच्या प्रश्नपत्रिकेत पाहिलं होतं, की भगवद्गीता ही कोणामधला संवाद आहे? तर भगवंत आणि अर्जुन ही प्रमुख पात्र आहेत आणि संजय आणि धृतराष्ट्र ही सहकार्य करणारे पात्र आहेत. सहकलाकार आहेत. मुख्य भाग जो आहे तो भगवंत आणि अर्जुन ह्या दोघांमधला आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन हा भाग नाहीये. त्यामुळे भगवंतासमोर त्यांनी हा विषाद मांडला आणि "हे भगवंता, तू मला किंवा मी तुला आता शरण आलेलो आहे आणि तू मला उपदेश कर किंवा तू मला योग्य मार्ग दाखव." असं त्यांनी सांगितलं आणि मग भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये मार्ग सांगायला सुरुवात केली. मार्ग तरी काय सांगावा? सुरुवातच त्यांनी केली, "अरे तू कशाचा शोक करतोयस? मुळात तू आहेस, हेच खरं नाहीये, तर तू शोक कशाचा करतोयस? म्हणजे जर तूच खोटा आहेस, तर तुझं दुःख सुद्धा खोटंच आहे. त्यामुळे तू शोक करण्याची आवश्यकता नाही. नान शोचंती पंडिताः. पंडित लोक असा शोक करतच नाहीत. का करत नाहीत? तर त्यांना माहिती आहे, हे आत्मा हाच एकमेव आहे वगैरे, वगैरे असं सगळं ज्ञान दिलं. मग ते ज्ञान करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणते वे आहेत? कशा पद्धतीने तू हे आत्मसात करायला पाहिजेस? यासाठी तो बुद्धियोग सुद्धा सांगितला. आणि मग स्थितप्रज्ञ काय आहे? हेही आपल्याला सांगितलं. आता हे दुसरा अध्याय ऐकल्यानंतर आमचा सर्वेश जो आहे, त्या सर्वेशची अशी अवस्था झाली. एवढं भगवंताने कोर नॉलेज सांगितलेलं आहे, की बाबा रे मी खोटा आहे, तू खोटा आहे, हे सगळं खोटं आहे. खरं काय आहे तर ते फक्त एनर्जी खरी आहे. बरं झालं आता इथून सुटका झाली. ती एक्झाम द्यायची गरज नाही, अभ्यास करायची गरज नाही, जॉब करायची गरज नाही, पैसे मिळवण्याची गरज नाही, जेवण करण्याची काही गरज नाही. आता फक्त एकच काम करावं, शांत बसावं आणि ध्यान लावून बसावं. म्हटलं घरच्यांना सांगून दिलं, काही उपयोग नाही. तुम्ही हे सगळं करताय ते सगळं झूट आहे. घरच्यांनी 2 फटके मारून दिले. "गप राहा" म्हणे, "काम कर." राइट? है ना? आपल्यालाही असं वाटलं असेल, सगळं झूट आहे तर कशाला करायचं एवढं सगळं? मग कशाला राहावायचं? आणि मग ही नाती-गोती जे आपण म्हणतोय, भगवंत म्हणतोय सगळं खोटं आहे. खरं काहीच नाहीये. इट्स अ प्रोजेक्शन. हे फक्त एक मांडलेलं आहे, की असं आहे, पण असं काहीच नाहीये.
भगवंतानी असंही सांगितलं होतं, की तू आणि मी जो आहे, हा कित्येक वेळेला जन्माला आलोय, कित्येक वेळेला मरणार आहे. मग जन्माला येणार आणि मरणार ही सायकल चालूच राहणार आहे. मग काय करायचंय म्हणजे मी एफर्ट्स घेऊन काय काय उपयोग आहे? मला जगायचंय असं म्हणून मी रोज जेवण करतो, रोज झोपतो, आरोग्य चांगलं ठेवतोय, हेल्थ चांगली ठेवतोय. कशासाठी? कधी ना कधीतरी मरणारच आहे. असं त्याचं झाल्यानंतर सगळा गोंधळ उडायला लागला, की भगवंताने असं सांगितलं आणि मी तसं इम्प्लिमेंट करायला गेलो, तर लोकं मला तर ऐकूनच घेत नाही माझं. मग त्यांनी विचारलं, की दादा म्हणे नेमकं काय म्हणजे आता भगवंताचं ऐकायचं का लोकांचं ऐकायचं? कोणाचं ऐकायला पाहिजे सांगा बरं? भगवंताचं का लोकांचं? आणि मग आता आपल्याला तिसऱ्या अध्यायाकडे जायला पाहिजे, की काय करायचं नेमकं बाबा? त्यासाठी आता आपल्याला तिसऱ्या अध्यायाकडे जाऊया. अथ तृतीयोऽध्यायः अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. काय म्हणतो अर्जुन? अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे भगवंता, चेत जर कर्मणः कर्माच्या अपेक्षेने बुद्धीही ज्ञान. आता बुद्धी हा शब्द आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे तो कॉन्टेक्स्ट धरून अर्जुनाने हा प्रश्न विचारला. त्यामुळे बुद्धी इज इक्वल टू नॉलेज या अर्थाने इथे हा पहिल्या श्लोकामध्ये शब्द वापरलेला आहे. ही संस्कृत भाषा आहे त्यामुळे एकाच शब्दाचे विविध अर्थ असतात. त्यामुळे त्यातला कॉन्टेक्स्ट जो आहे, संदर्भ जो आहे, तो संदर्भ पाहावा लागतो. त्या संदर्भाने त्या शब्दाचा अर्थ घ्यावा लागतो. तो बुद्धी, ज्ञान, जायसी, श्रेष्ठ, ते मता असे तुम्हाला मान्य असेल, तर तर मग केशव, हे भगवंता, माझी घोरे भयंकर कर्मणी कर्म करण्यात किम का बरे नियोजयसी तुम्ही योजना करीत आहात. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे वाटते, तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहे? बघा, युद्ध करण्याला अर्जुनाने भयंकर असा शब्द वापरलाय. घोर, आपण म्हणतो ना जीवाला घोर लागलेला आहे. असं तो म्हणतो, की हे भगवंता, जर तू असं म्हणतोयस, की नॉलेज हे सगळ्यात सुप्रीम आहे. नॉलेज हेच अल्टिमेट आहे. तर मग तू मला हे युद्ध करण्यासाठी हे घोर जे आहे, अतिशय भयानक असं युद्ध करण्यासाठी का प्रवृत्त करत आहेस? सिंपल आहे ना, की जर एक ऑलरेडी अर्जुन कन्फ्यूज आहे, की बाबा मी नेमकं काय करू? युद्ध मला करावंसं वाटत नाहीये, पण युद्ध तर करायला पाहिजे. असं सगळी ती उद्विग्नता त्याची आणि म्हणून त्यांनी गाईडन्स मागितलाय भगवंताकडे आणि भगवंतानी कन्फ्यूज करून टाकलं. तो म्हटला, "नॉलेज हे अल्टिमेट आहे, पण तरी तू युद्ध कर." त्यामुळे अर्जुनाचं टोटल अवस्था जी आहे ती अगदी विचित्र झाली. तो म्हणला, "काही कशाला कन्फ्यूज करतोय, की एकदा जर तुझं म्हणण्यानुसार हे नॉलेज जे आहे हे अल्टिमेट आहे, तर मला हे युद्ध करायची काही गरज नाही ना. सिंपल वे आहे. जसं सर्वेशचं झालं सेम अर्जुनाचं झालंय." तो म्हणतो, "ठीक आहे ना, मग आता कळलं मला नॉलेज हेच गरजेचं आहे. तर मी नॉलेज घेण्यासाठी काय करू शकतो की मेडिटेशन करेल, मी हिमालयात जाईन, बसेन आणि छानपैकी ध्यानधारणा करून सेल्फ रिअलायझेशन जे आहे, आत्मज्ञान जे आहे, ते मिळवेल मी आणि मग तिथे मला समजेल ऑर्गन्सनी जे काही कळतंय, ते म्हणजे मी नाहीये. तर हे मला कळेल ना तिथे जाऊन. मग मी ते करायला पाहिजे ना. तर तू ते मला करायला सांगत नाहीस. तू तू काय म्हणतोस, युद्ध कर. बघा आपल्यालाही असं वाटण्याची शक्यता आहे, जसं सर्वेशला वाटलं. की मग हे रोजचा स्वयंपाक, रोज ऑफिसला जा, रोजचं ती घरातल्या भांडणं असतील, बाहेरची भांडणं असतील, पटत नाही आपल्या लोकांचं. कारण आता आपण थोडासा आपला सेन्स बदललेला असतो, आपला इंटरेस्ट बदललेला असतो. मग ही का लोकं अशी करतायत? काय उपयोग आहे यांच्यामध्ये राहून? असं वाटणं स्वाभाविक आहे. मग त्यापेक्षा आपण आपलं एकटं राहावं, आपलं स्वतःपुरतं जगावं. आपल्याला माहिती आहे मला नॉलेज गेन करायचं आहे, आत्मज्ञान मिळवायचं आहे. त्याच्यापेक्षा माझ्या जीवनात कुठलाही दुसरा उपाय नाही किंवा मार्ग नाही. बिंब त्याचं दिसतंय. रिअॅलिटी काय आहे? तर फक्त ज्ञान आहे. तर मी करतो ना, हे सगळं सोडून देतो. काय चहा, कॉफी प्यायला लागते, काय नाही पिलं तरी चालतं. कोणाला लागतंय चहा, कॉफी? शरीराला लागतंय. मी थोडी शरीर आहे. म्हणजे मला चहा लागत नाही. जाऊन दे ना, चहा नाही पिला तरी चालेल. चला मग एक काम करूया, ते चहा, कॉफी सोडून आपण गीता सेशन जॉइन करूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे अल्टिमेट नॉलेज मिळणार आहे.
घरचे आणि मग म्हणून हे अर्जुनाने विचारलं, की "बाबा रे, हे तू जे सांगतोयस, ते तू एकदा सांगितलं मला, हे ज्ञान महत्वाचं आहे. मग कशाला मला हे भयानक पाप करायला लावतोयस? मी तुझ्याकडे सल्ला मागायला आलो होतो. तू अजून मला गोंधळात टाकून दिला." म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा ह्याचं वर्णन करताना फार सुरेख म्हणतायत. "आगा कर्म तुझी अशेष, निराकारीसी निःशेष, तरी मज करवी हे हिंसक, कार करविसी." तुझं म्हणतोयस हे युद्ध आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे ऑलरेडी म्हणजे हे तू कोणाला मारणार आहेस असं त्याने विचारलं अर्जुनाला. कोणाला मारणार आहेस? कोणालाच मारू शकत नाहीस तू. आणि मरणार आहे ते शरीर मरणार आहे ना. बाकी काहीच मरणार नाही. आणि शरीर हे तसंही मरण्यासाठी जन्माला आहे. त्यामुळे तू कोणालाच मारू शकत नाहीस. कारण आत्मा हा काहीच कार्य करू शकत नाही. आपण बघितलं आपल्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा हा प्रश्न होता. आत्मा काहीच करू शकत नाही. चांगलंही नाही आणि वाईटही नाही. काहीही करू शकत नाही. आणि जर मी म्हणजे आत्मा असेल, तर मग मी हे सगळं कशासाठी करायचं? सो भगवंत हे चुकीच्या प्रकारे तू गाईड करतोयस मला, है ना? तर त्यामुळे हा अर्जुनाने प्रश्न विचारला त्याला. मग पुढे अर्जुन असं त्याला पुन्हा विचारणा करतोय भगवंताला, "व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्." व्यामी व्यामिश्रेण इव जणू मिश्रित अशा म्हणजे असं सगळं मिक्स असलेलं वाक्यांनी मे माझ्या बुद्धीम बुद्धीला मोहयसी इव तुम्ही जणू मोहित करून टाकताय, हिप्नोटाइज करून टाकताय मला. अतः म्हणून येन ज्यामुळे अहम मी श्रेय कल्याण आप्नुयाम प्राप्त करून घेईन तत् एकम अशी ती एक गोष्ट निश्चित करून वद सांगा. हे देवा, तुम्ही असे सगळे कन्फ्यूज करणारे, मिक्स करणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्ञानयोग सांगताय, मग बुद्धियोग सांगताय. हे सगळं म्हणजे एका बाजूला म्हणायचं तू म्हणजे कोणीच नाहीस आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं तू युद्ध कर. हे असं सगळं मिक्स करणाऱ्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही सिंपल वे एक काय करू ते सांगा मला. युद्ध करू का ज्ञान मिळवू? आहे ना? बऱ्याच वेळेला बघा आपण आपल्या घरामध्ये, मित्रांमध्ये असं ज्याला आपण आपला कन्फ्युजन मांडत असतो आणि समोरच्याकडनं सल्ला अपेक्षित ठेवतो, की "बघ तू मला नेमकं सांग, मला कळत नाहीये, मी गोंधळलेलो आहे आणि तू नेमकं मला सांग, की काय करू मी?" तर तो अजून असं काहीतरी गोल-गोल, गोल-गोल फिरवतो आणि कन्फ्यूज करून टाकतो. शेवटी आपण वैतागतो. "मला एक नेमकं सांग, मी काय करू?" म्हणजे जसं सैन्यातला सैनिक जो असतो, जो फक्त ऑर्डर फॉलो करतो. एक सांगा, गोळी घाला, की गोळी घालायची. नाही घालायची, की नाही घालायची. थांबा म्हटलं, की थांबायचं. बाय ऑर्डर हे काम करावं लागतं. हे सैन्याचं काम आहे, सैनिकाचं काम आहे. तर तसं तो अर्जुन भगवंताला असं म्हणतो, "तू एकच मला काय ते सांग." आता दुसरा अध्याय हा नेमका न कळल्यामुळं हा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. सिंपल वे सपोज सागर नावाच्या एका व्यक्तीला पुण्यामधून मे बी आपण असं म्हणूया दिल्लीला जायचं आहे. ठीक आहे. तर कोण आहे आपल्यापैकी जॉइन? कोणाचा सल्ला त्याला घ्यावासा वाटेल? तर हां, आमच्या शर्मिला मॅडम आहे तिथे. सो सागर जो आहे तो शर्मिला मॅडमला विचारायला गेला, की "मॅडम मला इथून पुण्यावरून दिल्लीला जायचं आहे. तर कसं जायचं मला जरा गाईड कराल का? मी जरा कन्फ्यूज झालोय. नेमकं कसं जायचं?" मॅडम म्हटल्या, "किती सोपं आहे. एक काम करा, तुमच्या घरातनं टॅक्सी बुक करा किंवा एखादी कॅब बुक करा किंवा एखादी गाडी घ्या तुमची मित्राची वगैरे. ती घेऊन एकतर रेल्वे स्टेशनला जा किंवा एअरपोर्टला जा. फ्लाइट पकडा किंवा गाडी पकडा, त्याच्यामध्ये बसा आणि दिल्लीला जा." सागर म्हणला, "मॅडम, मी तुम्हाला स्ट्रेट वे सल्ला विचारायला आलतो, की मॅडम मला पुण्याहून दिल्लीला जायचंय. कसं जायचं तेवढं सांगा. तुम्ही म्हणताय एकदा टॅक्सीत बसा, मग रेल्वेत बसा, मग दिल्लीला जा किंवा टॅक्सीत बसा, मग विमानात बसा, मग दिल्लीला जा. एकच सांगा ना, विमानात बसू का टॅक्सीत बसू?" बरोबर आहे का नाही? सागरचा हा प्रश्न. काय वाटतं तुम्हाला? येस ओर नो?
एकच म्हणजे मी कन्फ्यूज आहे म्हणून तर विचारायला आलो सल्ला, की मला माहित नाहीये नेमकं कसं जायला पाहिजे. आणि मी बिचारा मॅडमकडे आलो, तर मॅडम म्हणतात, की तुम्ही टॅक्सीत बसा, मग तिकडे दिल्लीला जा. येस, सोनाली मॅडमला पण बरोबर आहे. ही कन्फ्यूज करणारी उत्तरं आहेत. अजून बाकीच्यांना काय वाटतं? येस, माधुरी सेड येस, येस. सर्वेश पण म्हणतायत हो. राईट. किती सिंपल आहे ना. मी मॅडमकडे जर सल्ला मागायला गेलोय, तर त्यांनी सिंपल सांगावं, पुण्यावरून दिल्लीला जाण्यासाठी ही गाडी पकडा, रेल्वे पकडा. ते टॅक्सीत बसा, मग रेल्वेत बसा आणि मग इकडे जा. आधीच गोंधळलेलो मी आणखीन गोंधळणार. मग मॅडम शहाण्या आहेत. त्या म्हणल्या, की "तुम्ही एक काम करा. तुम्हाला टॅक्सी का पकडायची आहे? कारण दिल्लीला जाणारी जी गाडी आहे, ती त्या पुण्याच्या रेल्वे स्टेशनला मिळते आणि त्या रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला टॅक्सीची मदत घ्यावी लागेल." म्हणजे टॅक्सीत बसणं आणि रेल्वेत बसणं हे तुमच्या दिल्लीला पोहोचण्याचा एक भाग आहे. सो टॅक्सीत बसून स्टेशनपर्यंत जाणं किंवा एअरपोर्टपर्यंत जाणं, ही एक त्यातली पायरी आहे, एक स्टेज आहे. देन नेक्स्ट स्टेज जी आहे, ती तुम्हाला त्या रेल्वेत बसायचं आणि दिल्लीला पोहोचायचंय. संपलं. 2 स्टेजमध्ये तुम्ही तिथे पोहोचता. म्हणजेच टॅक्सीत बसणं आणि गाडीत रेल्वेत बसणं, ह्या 2 स्वतंत्र गोष्टीच नाहीयेत. एकच गोष्ट आहे. प्रवास करायचा आहे. माध्यमं बदलली आहेत. राइट आहे? पुण्याहून दिल्लीला पोहोचायचं आहे, पण दिल्लीला पोहोचण्यासाठी जे काही वाहन उपलब्ध आहे, ते एक तर एअरपोर्टवर आहे किंवा रेल्वे स्टेशनवर आहे आणि माझ्या घरापासून मला तिथे जाण्यासाठी एका वाहनाची आवश्यकता आहे, म्हणून मी टॅक्सी बुक करणं आवश्यक आहे. असं शर्मिला मॅडमनी सांगितल्यानंतर सागरला कळलं. ओके, म्हणजे टॅक्सी आणि एरोप्लेन असं काही वेगळं-वेगळं नाहीये. पण टॅक्सी आणि एरोप्लेन हा प्रवासाचाच एक भाग आहे. बरोबर आहे ना? असंच आहे ना? म्हणजे शर्मिला मॅडम हुशार असल्यामुळे त्यांनी दिलेलं उत्तर पटतंय का? की हे दोन्ही वेगवेगळं नाहीये. हे एकच आहे. एकाच प्रवासाचे 2 टप्पे आहेत. राइट? अर्जुनाचीही गंमत अशीच झाली. त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये असं भगवंताला विचारलं, "देवा तू मला हा ज्ञानयोग सांगितलास, सांख्ययोग सांगितलास आणि तू सांगितलंस, की हे सांख्ययोग हे नॉलेज जे आहे तेच अल्टिमेट आहे. आणि परत एकदा सांगतोस, की तू युद्ध कर आणि तू कर्म कर आणि तू निष्काम कर्म कर. मग कर्मच कशाला करायचं?" कारण सागर आणि अर्जुन हे दोघे इक्वलच होते. त्यांना असं वाटत होतं, की तो कर्मयोग किंवा तो बुद्धियोग जो आहे, तो आणि ज्ञानयोग दे बोथ आर सेपरेट. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही मला नेमकं एकच निवडायला सांगा. 2 वेगवेगळ्या कशाला करायला सांगताय? मग आता त्याला हे सांगावं लागेल. असं शर्मिला मॅडमनी नंतर समजावून सांगितलं. तसं आता भगवंताला हे समजावून सांगावं लागेल. ते त्या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाहीयेत. दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठीची ती 2 माध्यमं किंवा 2 टप्पे आहेत. फर्स्ट स्टेज एंड सेकंड स्टेज. पहिली स्टेज जर क्रॉस केली नाही, तर सेकंड स्टेजला जाता येणार नाही. तुम्हाला मान्य आहे, की इथून दिल्लीला पोहोचायचं आहे, पण असं काही जादू नाही आहे, की उचलून तुम्हाला दिल्लीला जाता येईल. तुम्हाला वाहन, माध्यम निवडावंच लागेल. हे माध्यम कर्मयोग किंवा बुद्धियोग जो सांगितलेला आहे, की तुला ॲक्शन ही करावीच लागणार आहे. मला हा संसार का बरं करायचा आहे? ते संसार-विंसार सोडून जायला पाहिजे मी. अनेक नवतरुणांना बऱ्याच वेळेला असं डिप्रेस होतात आणि मग काही उपयोग नाही या लाईफमध्ये आणि मग देवाधर्माकडे वळतात. आणि मग म्हणतात देवाधर्माकडे आले किंवा देवाकडे आल्यानंतर अल्टिमेट पीस मिळाला वगैरे, वगैरे आणि मग घर-दार सगळं सोडून देतात. कुठं जायचं ते माहीत असेल तर गोंधळ होत नाही. नाही, नाही, नाही. कुठं जायचंय माहिती की दिल्लीला जायचंय. पण दिल्लीला जाण्यासाठी हे 2 स्टेज आहेत, हे कन्फ्युजन आहे. कारण हे 2 स्वतंत्र गोष्टी आहेत, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून सागर गोंधळलाय. शर्मिला मॅडमनी त्याला सांगितलंय, की ते 2 वेगवेगळे टप्पे नाहीयेत किंवा 2 वेगवेगळे भाग नाहीयेत. हे दोनही एकाच प्रवासाचे 2 टप्पे आहेत. हे समजणं जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे हा ज्ञानयोग ऐकल्यानंतर, आत्मयोगाच्या गोष्टी ऐकल्यानंतर, हे नॉलेज ऐकल्यानंतर असं वाटतं, वॉव! दॅट्स ग्रेट. मग आता हेच अचीव्ह करायला पाहिजे आपण. सगळं काही सगळं मिथ्या आहे, कशातही काही उपयोग नाही. मग हे सगळं करण्यापेक्षा आपण सर्वात सोपं आहे, ज्ञान मिळवायला जाऊया. स्वाभाविकपणे वाटतं. 10वीत असलेला जो मुलगा असतो
त्या 10वीतल्या मुलाला दुसरीचं गणित अगदी सोपं वाटतं. तो म्हणतो, "काय आहे एवढं सोपं गणित आहे." उगाच मला ते त्रास दिला होता दुसरीमध्ये असताना. एवढं अवघड आहे आणि तेवढं अवघड आहे असं करत. तर म्हणतो शिक्षकांना विचारतो, "काय तुम्ही म्हणे शिकवताय? इतकं सोपं गणित होतं. मी किती अवघड करून सांगितलं." आहे ना? विद्यार्थी जो आहे तो शिक्षकांना असं म्हणला, "तुम्ही जे आहे ते दुसरीत खूप अवघड करून टाकलं. त्याच्यामुळे मला गणिताची भीती वाटत होती. पण किती सोपं होतं हे गणित. तुम्ही शिकवलं नाही व्यवस्थित. तुम्ही शिक्षक म्हणून फेल ठरलात." असं तो विद्यार्थी म्हणतो. कर्मयोग किंवा बुद्धियोग का करायचा आहे? कारण जोपर्यंत मनाची ती अवस्था येणार नाही, तोपर्यंत ते ज्ञान आत्मसातच होऊ शकत नाही. बुद्धीला सगळं छान-छान वाटतंय, पण प्रत्यक्षात कृती करायचं म्हणलं तर काही गडबड होतीये, नाही जमत आहे. कारण त्याच्यासाठीची असलेली तुमच्या माइंडचं प्रिपरेशन हे नाहीये झालेलं. अजून त्या लेव्हलला पोहोचलेलोच नाही. मग अगदी त्या लेव्हलला पोहोचलेलो नाही. मग मेडिटेशन करायला बसतो आणि मग इतके हजारो विचार डोक्यात आलेले असतात, की मनाला थांब, थांब म्हटलं तरी ते थांब म्हणून लगेच पुढच्या क्षणी धावायला सुरुवात करतं. त्याला म्हणलं म्हणजे तुम्ही मेडिटेशन करत असाल आणि एखादा पटकन काहीतरी तुम्ही त्याला थांब इथेच. तो काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी थांबतो, पण पुन्हा धावायला सुरुवात करतो. सो आपलं मन जे आहे, हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी तयार नाहीये. मग आता हे मन तयार करायचं आहे. मग कसं तयार करता येईल? कारण मेडिटेशनला बसलं तर ते तयार होतच नाही, ते धावतच आहे अजून. मग ते मन शुद्ध करण्यासाठीचा मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कर्मयोग. म्हणून भगवंतांनी मागच्या अध्यायामध्ये जिथे जो खरं तर अध्याय जो होता, तो टोटली नॉलेजचा आहे. मग त्याच्यामध्ये हे कर्मयोग का सांगितला? कारण त्याच्या मनाची पवित्रता, मनाची शुद्धता ही जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे काही साध्य होऊ शकत नाही. कितीही काही म्हणा. कितीही जरी मी म्हटलं, की मी आणि तू काही वेगळा नाही, हे मला ज्ञान झालेलं आहे. मग आता मी तुला मारू का? नाही, नाही मारू नकोस मला. का? तू आणि मी वेगळा नाही ना. मी मारलं काय, नाही मारलं काय, कोण एकच आहे. नाही ऑफकोर्स तू मारलं म्हणजे तू मारलं, मला लागलं, तर मला त्रास होणारच आहे. म्हणजेच मला जे बौद्धिक स्तरावरती कळत आहे, ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी माझं माइंड प्रिपेअर नाही. मग हे माइंड प्रिपेअर होण्यासाठी काय करावं लागेल? दॅट फर्स्ट स्टेज इस प्युरिफाय द माइंड. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं असेल, देन यू हॅव टू डू युअर डेली रूटीन ओर एक्शन्स. मग ते कर्म जे काही तुझं विहित कर्म ठरलेलं असेल, अभ्यास करायचा आहे, पेपर द्यायचे आहेत, नोकरी करायची आहे, लग्न करायचंय, संसार करायचा आहे, जे काही असेल, ते सगळं कर्म तू करायलाच हवं. पण ते कर्म कसं कर? ते आता ह्या तिसऱ्या अध्यायात भगवंत म्हणजे त्यांनी का बुद्धियोग सांगितला? का तू युद्ध कर असं सांगतोय, की जर अल्टिमेट नॉलेज हेच जर अल्टिमेट असेल, तर मग हे सगळं का करायचं? असं प्रश्न जो अर्जुनाला पडलाय त्याचं उत्तर आता तो भगवंत देणार आहे. तत्पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यावरती फार रूपकं वापरली आणि अतिशय सुंदर प्रकारे हा भगवंतामधला आणि अर्जुनामधला संवाद जो आहे, तो अधिक खुलवलेला आहे आणि म्हणून थोडक्यात माऊलींची काही ओव्या ज्या आहेत त्या वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या वाचतो. कारण खूप लढिवाळपणे माऊली ह्या विषयाकडे आपल्याला घेऊन जातात कारण विषय महत्त्वाचा आहे. कारण आता हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जे आहे नॉलेजचं किंवा तिथपर्यंत अचीव्ह करण्यासाठीचे जे वे आहेत, कारण हा कर्मयोग आहे. मागचा जो होता तो सांख्य योग होता. सांख्य मीन्स नॉलेज. सो वे ऑफ नॉलेज ऑर योग ऑफ नॉलेज असं आपण त्याला म्हणूया, की ज्ञानाचा योग होता तो. आत्ताचा जो तिसरा अध्याय त्याचं हेडिंगच आहे कर्मयोग. योग म्हणजे जोडणे. युज धातू आहे त्याच्यामधला. कर्माशी जोडायचंय, पण कोणाचं कर्म जोडायचं? कसं जोडायचं? हे सगळं एक्सप्लेनेशन ह्या तिसऱ्या अध्यायात होणार आहे. म्हणून भगवंत माऊलींनी अर्जुनाच्या मुखात काही अशी वाक्य टाकली आहेत, जी मराठीमध्ये फार गोड वाटतात ऐकायला. "देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे? आता संपले म्हणे आघवे विवेकाचे." देवा वैद्युपथ्य वारुनी जाय, मग जरी आपणची विष सुये, तरी रोगिया कैसोनी जिये सांगे मज. की देवा वैद्यांनी पथ्य सांगावी म्हणजे डॉक्टरांनी मला पथ्य सांगावीत
आणि त्याच डॉक्टरांनी नंतर विषही पाजावं. मग सांग बरं आम्ही कोणाकडे जायचं? तसं काहीतरी तू करतोयस. मग पुढे माऊली असं म्हणतात, "मी आधीची काही नेणे, वरी कवळिलो मोहे वेणे, श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझं." मी आधीच गोंधळलेलो होतो, कन्फ्यूज होतो, की नेमकं काय करावं मला सुचत नाही. म्हणून मी देवा तुझ्याकडे आलो, की तू मला गाईड कर आणि तू काय केलंस? "तव तुझी एकेकी नवाई, येथ उपदेशा माझी गोवावी, तरी अनसरलिया काही ऐसे की बाबा, ते साधं माऊलींनी उदाहरण पण असं दिलंय, की मी आधीच आंधळा होतो. मला वाट सापडत नव्हती. म्हणून मी तुला सांगितलं वाट दाखव, तर तू मला चुकीच्याच वाटेवर नेऊन ठेवलंस. मी तुला सिंपल विचारलं होतं, "बाबा युद्ध करायचं की नाही माझं कन्फ्युजन आहे, तर तू नेमकं मला गाईड कर." तू म्हणाला, "नाही, हे बघ ज्ञान खूप महत्वाचं आहे, पण तू युद्ध कर." मग आता कळत नाही मला, की ज्ञान योग्य आहे म्हणतोयस, मग युद्ध कशाला करायला सांगतोयस? असं माऊली त्याला लढिवाळपणे प्रश्न विचारतायत. पुढे माऊली असं म्हणतात, "मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परी ऐसे, श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखे रोगा ते जिणावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्च भावे, मधुर जैसे." की हे भगवंता, डॉक्टरला पेशंटला बरं करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि त्याकरता जी काही मेडिकेशन त्याला द्यायचंय, जी काही औषधं त्याला द्यायची आहेत, ती औषधं कशी असली पाहिजे, तर त्या पेशंटनी घ्यावी अशी औषधं असली पाहिजेत. मग ती थोडीशी गोड, मधुर, रुचकर असली पाहिजे. म्हणजे पेशंटला घ्यावीशी वाटली पाहिजेत. अशी औषधं डॉक्टरनी सांगितली पाहिजे ना. म्हणजे मी तुझ्याकडे आलोय माझं कन्फ्युजन दूर करायला, तर तू असं मला काहीतरी सांगितलं पाहिजे जेणेकरून माझा इंटरेस्ट वाढेल, की अरे अच्छा हे असं करायचंय का? मग आता मला सांग. तर तू उलटंच करतोय सगळं. ही सगळी कडू औषधं देतोय म्हणजे तुला मला बरं करायचंच नाहीये का काय? अशी मला काहीतरी शंका वाटतेय. मग पुढे माऊली असं म्हणतात, "जरी चिंतामणी हाताचडे, तरी वांछेचे कवण साकडे, का आपुलेनी सुरवाडे, इच्छावे मना." जर चिंतामणी ते सगळ्यांना चिंतामणी माहिती असेल. चिंतामणी म्हणजे असा मणी, जो मनातल्या साऱ्या इच्छा पूर्ण करतो. असा तो चिंतामणी. असा जर चिंतामणी एखाद्याच्या हाती लागला, तर त्या व्यक्तीला मनात इच्छा निर्माण करायचा कंटाळा येईल का हो? तो म्हणेल ती इच्छा पूर्ण करणारा असा तो मणी आहे. त्याला फक्त इच्छा व्यक्त करायची आहे. असा मणी ज्याच्या हाती लागेल, अशा व्यक्तीला कधी चिंता करणे किंवा इच्छा करण्याचा कंटाळा तरी येईल का? हवी ती वस्तू मागण्याची त्याला काही अडचण आहे का? काही मागू शकतो तो, मनात येईल ते. तसं रे भगवंता, तू तो इच्छामणी किंवा चिंतामणी आहेस, म्हणून मी तुझ्याकडे आलोय. त्यामुळे मी तुझ्याकडे हे मागणं स्वाभाविक आहे. मी जेवढं घेता येईल तुझ्याकडनं तेवढं घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जैसे मातेच्या ठायी अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागुनी पाही जिया परी. ज्याप्रमाणे बाळाला आपल्या आईचं दूध पिण्यासाठी काही टाईम थोडी असतो. टाईम बघून थोडी तो येतो. आपल्या हक्काचं आहे. कधीही जावं, असं ते सगळं बाळाचं आहे. त्याप्रमाणे मी तुझ्याकडे देवा आलेलो आहे. हे कन्फ्युजन दूर करायला पाहिजेत आणि तू मुळात अशा पद्धतीने वागलं पाहिजेस, की माझं कन्फ्युजन दूर व्हावं, असं तू वागलं पाहिजेस. बघा किती छान आहे. तुम्ही म्हणाल, अर्जुन किती उद्धट आहे नाही का? भगवंतालाच असं काउंटर करतोय. काय तू म्हणे तू बरं करायची इच्छा नाहीये तुझी. तू कसं त्या बरं करायला पाहिजेस. तर चांगली-चांगली औषधं, गोड-गोड भाषेत बोललं पाहिजे. तू आणखीन कन्फ्यूज करतोय. मग कधी-कधी असं वाटतं ना, की एखाद्याला प्रश्न विचारणं हा अरोगन्स आहे का? हा उद्धटपणा आहे का? तर प्रश्न विचारण्याची सुद्धा एक पद्धत असते, जी अर्जुनाच्या इथे आपल्याला दिसते. तो म्हणतो, की "देवा तू सांगतोयस मला हे ज्ञान महत्वाचं आहे, पण युद्ध कर असं म्हणतोयस. तू एक काम कर, मला एक काहीतरी सांग. युद्ध करू का ज्ञान घेऊ?" राइट आहे. तो फार सुंदर प्रकारे माऊलींनी हा संवाद पुढे नेलाय आणि मग भगवंत जो आहे तो त्याला उत्तर देतोय. फार महत्वाचं उत्तर आहे. काय करावं नेमकं? डेली ॲक्शन्स ऑर नॉलेज? व्हिच इस बेटर?
कोणतं सर्वोत्कृष्ट आहे आणि मी कशाचा ध्यास धरला पाहिजे याचं उत्तर भगवंताला त्यांनी मागितलेलं आहे. तू नेमकं एकच काय ते सांग, की कुठलं केल्याने मला सगळं काही मिळणार आहे. कर्म की ज्ञान? नेक्स्ट श्लोक. श्री भगवानुवाच लोके अस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले, अनघ हे निष्पापा, अस्मिन लोके या जगामध्ये मया मी द्विविधा दोन प्रकारची निष्ठा विचार पुरा पूर्वी प्रोक्ता सांगितलेली आहेत. सांख्यानाम सांख्य योगाची म्हणजे नॉलेज बेस निष्ठा किंवा विचार ज्ञानयोगेन ज्ञानयोगाद्वारे च आणि योगिनाम योग्यांची निष्ठा विचार कर्मयोगेन कर्मयोगाद्वारे होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पाप जीवा, या जगात दोन प्रकारची निष्ठा किंवा विचार हे माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहेत. त्यातील सांख्य योगांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. बघा भगवंतानी म्हणजे माऊलींनी पुढील अध्यायामध्ये फार सुरेख वर्णन केलंय, की आपल्याला असं वाटतं, की खरं तर कृष्णच आहे ना. तोच तर हे सगळं सांगतोय. पण इथे भगवंत कसं सांगतोय बघा. लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. हे अनघ, मी यापूर्वी दोन प्रकारच्या निष्ठा सांगितलेल्या आहेत. तर कृष्ण कशाला दोन प्रकारच्या निष्ठा कोणाला सांगायला जाईल? नाही. कारण तो आत्ता जो उभा राहिलाय आणि जो ज्ञान देतोय, तो कृष्ण म्हणून बोलतच नाहीये. तो भगवंत याच दृष्टिकोनातून बोलतोय. कृष्ण हे त्याचं एक रूप आहे आणि म्हणून भगवंतानी पुढे स्वतःच हे कबूल केलेलं आहे, की आत्ता मी हे जे तुला सांगितलेलं आहे, हे जर तू मला नंतर पुन्हा एकदा म्हटलास, की हे पुन्हा एकदा सांग, तर मी सांगू शकणार नाही. आणि म्हणून ह्याला भगवत गीता असं म्हटलं जातं, कारण ही भगवंताच्या मुखातून आलेली आहे. तिथे श्रीकृष्णाची गीता नाहीये. श्रीकृष्ण जरी भगवंताचाच अवतार असला, तरी सुद्धा इथे बोलतोय तो प्रत्यक्ष भगवंत. ही फार महत्वाची गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आणि ही लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर तुम्ही म्हणाल असं कसं होईल? बोलतोय तर कृष्ण, मग भगवंत बोलतोय असं कसं म्हणायचं? आपल्या जीवनात अनेकदा असं होतं. एखादा शिक्षक आहे, वर्गामध्ये शिकवतो आहे. शिक्षकाचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. तो व्यक्ती म्हणून कोणतरी एक आहे. ज्यावेळेला तो वर्गामध्ये बोलत असतो, त्यावेळेला तो व्यक्ती म्हणून म्हणजे ते जे काही नाव असेल, जसं आता जयश्री मॅडम आहेत, अस्मिता मॅडम आहेत, हे शिक्षक आहेत. त्यांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. है ना? जयश्री म्हणून एक त्यांचं व्यक्तिमत्व आहे किंवा अस्मिता म्हणून त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. पण ज्यावेळेला ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात, त्यावेळेला त्यांना स्वतःला सुद्धा ही जाणीव नसते, की मी जयश्री आहे किंवा मी अस्मिता आहे. नो. ते तिथे शिकवत असतात एक शिक्षक म्हणून. हां, सपोज पटकन कोणीतरी एखादं दरवाजात आलं, "येस मॅम, मी येऊ का?" त्यावेळेला त्यांना जाणीव होते, की येस, आय एम जयश्री, आय एम अस्मिता और व्हॉटएव्हर जे. मी एखाद्या कॉम्प्युटरवर काम करतो आहे, त्यावेळेला मला हे भानच नसतं, की मी कोणीतरी व्यक्ती म्हणून हे कॉम्प्युटरवर बघतोय. पण समहाऊ ज्यावेळेला कोणीतरी मला आवाज देतं किंवा अशी काहीतरी एखादी गोष्ट होते, मोबाईल वाजतो, काहीतरी घडतं. त्या मोमेंटला मला ही जाणीव, अच्छा मी आहे. तोपर्यंत मी ती व्यक्ती म्हणून काहीच करत नसतो. जरी प्रत्यक्षात दिसायला मी व्यक्तीच असतो. वेगळं काहीच नसतं. पण ती भूमिका जी असते, त्या भूमिकेमध्ये मी जेव्हा जातो, त्यावेळेला माझं व्यक्ती हे जे स्वरूप आहे, ते निघून जातं. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं बरं का.
आपण झोपताना आपल्याला कुठे जाणीव असते, की आपण कोण म्हणून झोपलोय. झोपलं की आपलं भान हरपलेलं असतं. आपण एक कुठली कृती करत असाल, स्वयंपाक करत असाल, टीव्ही पाहत असाल, आणखीन काहीतरी करत असाल. टीव्ही पाहताना कुठे म्हणत असतो, की सागर टीव्ही पाहतोय, असं कुठं म्हणतो आपण? नाही. कोणीतरी आपल्याला विचारलं, की "अच्छा मी टीव्ही पाहतोय हां जरा." तेव्हा आपण सांगतो, पण टीव्ही पाहत असताना आपल्यातला मी नसतोच तिथे. सेम वे जरी बाह्य दृष्टीने हे दिसत असलं, की इथे कृष्णच बोलतोय, कृष्णाच्याच रूपामध्ये हे सगळं चालू आहे, पण तरीही इथे कृष्ण काहीच बोलत नाहीये. जे बोलतोय तो स्वतः भगवान. मग भगवान असं म्हणतो, की "मी यापूर्वी 2 प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. या लोकामध्ये किंवा या जगामध्ये, लोकामध्ये म्हणण्याच्या जगामध्ये मी 2 प्रकारचे वे जे आहेत ते सांगितलेले आहेत. फर्स्ट सांख्यानाम ज्ञानयोगेन सांख्यानाम. ज्यांना नॉलेज हा रेफरन्स धरून त्यांचं गोल अचीव्ह करायचं आहे, ते सांख्ययोगी जे आहेत, त्यांच्यासाठी मी तो ज्ञानयोगाचा भाग सांगितलेला आहे. परंतु असेही काही आहेत, जे आपल्या लाईफमध्ये तेवढं अचीव्ह करू शकलेले नाहीत. एवढं त्यांचं मन अजून त्या लेव्हलवर पोहोचलेलं नाही. अजूनही मन चंचल आहे, विकारी आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये फिट झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना हे जमत नाहीये. जरी कळतंय नॉलेज, पण नाही होऊ ते. इम्प्लिमेंट करायला गेलं की गडबड होतीये सगळे. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अशांसाठी मी काय केलंय? मी कर्मयोग सांगितलेला आहे. वे ऑफ एक्शन. कसं कर्म करा, म्हणजे तुम्ही ह्या स्टेजला पोहोचाल. जसं मगाशी आपण उदाहरण बघितलं. पुण्याहून दिल्लीला जायचंय, तर पहिलं टॅक्सीत बसा आणि मग फ्लाइटनी बसा. सो हा टप्पा आहे. तर ठीक आहे, तुला ते ज्ञानयोगाचं नाही आत्ता कळत आहे, नो प्रॉब्लेम. तू पहिली लेव्हल क्रॉस कर आणि त्याच्यासाठी कर्मयोग सांगितलाय. जसं-जसं हे कर्मयोग, निष्काम कर्म जे आहे, हे तुझ्याकडनं घडत जाईल, की काहीही कर तू काम. तू टीव्ही बघ, तू खेळ, तू जेवण कर, तू हॉटेलमध्ये जा, आणखीन काय करायचं ते कर. पण हे सगळं करत असताना तू निष्काम कर्म जर करत गेलास, हळू-हळू तुझं मन पवित्र व्हायला लागेल, स्वच्छ व्हायला लागेल. एखादा उठून म्हणेल, सुधाताई ज्या आहेत, इतकं वय झालंय, त्या म्हणतील, "इतक्या वर्षात मी अजून स्वच्छ नाही झाले का? अजून माझं मन काय वाईट आहे का?" ऑफकोर्स हा वाईटपणा म्हणजे ज्याला आपण विकार असं म्हणतोय, की चांगलं वाईट ह्यातला वाईटपणा नाही. मनाची शुद्धता जी आहे, मन शांत झालंय का माझं? नाही झालं. अजूनही पटकन मला कोणी काही बोललं, की मला पटकन राग येतो. सो अजूनही मनाला ह्या शुद्धतेची आवश्यकता आहे. स्वच्छ, नितळ असलं पाहिजे. म्हणून भगवंताने शब्द कसा वापरलाय? अनघ. हे निष्पापा. कारण तो निष्पाप आहे. लहान मुलाला आपण एखाद्याला काही सांगायला गेलो तर तो निष्पाप जीव असतो. त्याला काहीच कळत नाही. तुम्ही जे सांगताय त्याचे कॉन्टेक्स्ट काय आहे? त्याला नाही समजत आहे. तो निष्पाप असतो बिचारा जीव. सेम वे अर्जुन सुद्धा त्याच लेव्हलचा आहे. आणि म्हणून भगवंत सांगतोय, "तू कन्फ्यूज होण्यापेक्षा हे बघ, हे असे 2 वे आहेत, 2 स्टेजेस आहेत. या स्टेजेसनुसार मग आता तू ज्या स्टेजला असेल त्याच्यानुसार तू वे निवड." जर तू कर्मयोगी व्हायचं असेल, तुला तुझं अजूनही तेवढं मन शुद्ध नाही, चित्त शुद्ध नाही, तुला नॉलेज जे आहे ते गेन करता येणार नाही. हां, इंटेलेक्चुअली तुझा बौद्धिक स्तरावर वाटेल, की मला सगळं मिळालेलं आहे, कळलेलं आहे. मला हे सगळे शब्द पण कळालेत. आता मी 4 लोकांना माझं पांडित्य दाखवू शकतो. आपण गुरुचरित्र वाचतो किंवा विविध ग्रंथ वाचतो त्याच्यामध्ये हे पाहतो. अनेक लोकं म्हणतात, "येस, मला सगळं कळलं. अल्टिमेट काय आहे? ब्रह्म आहे. हेच सत्य आहे." ओके. इम्प्लिमेंट होतंय का? नाही, गडबड आहे तिकडे. मग ते इम्प्लिमेंट करायचं असेल तर काय कर? कर्मयोग. म्हणून बुद्धियोग हा शब्द जो आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे, की मग हे वे ऑफ एक्शन जे आहे, म्हणून संसार जो काही किंवा सृष्टी ही ज्याला आपण माया असं सुद्धा म्हणतो, ही सगळी मायाच आहे. आजकालचे यंगस्टर सुद्धा ते पिक्चर बघून "ये सब मोहमाया है." पण ही मोहमाया कशासाठी आहे? फॉर द प्युरिटी ऑफ युअर माइंड. तुझं मन स्वच्छ करण्यासाठी ही सगळी माया बनवली आहे. ही तुला विरोध करण्यासाठी नाही बनवलेली. तू जसं-जसं याच्यातनं वरती, वरती, वरती येत जाशील, म्हणजे स्वाभाविकपणे दूध तापवल्यानंतर साय वरती यावी म्हणून मेहनत करावीच लागत नाही. ती आपसूक वरती येऊन जाते. सो जसं-जसं हे मन स्वच्छ व्हायला लागेल, तसं-तसं तुला ज्ञान होत जाणार आहे. त्यासाठी तुला कुठली पुस्तकं सुद्धा वाचण्याची आवश्यकता नाही.
कुठल्या कथा कीर्तनाला सुद्धा जायची गरज नाही. तू फक्त तुझं मन स्वच्छ करायचा प्रयत्न कर. तलावाचा अ, जो काय म्हणूयात बेस जो आहे, तळ जो आहे, तो बघायचा असेल, तर वरची घाण काढून घेतली, की आपोआप तळ दिसणार आहे. कारण तळ कुठेच गेलेला नसतो. तळ तिथेच असतो. सो नॉलेज हे बाहेरून येणाऱ्यातली गोष्ट नाही. नॉलेज ही आतूनच येणारी गोष्ट आहे. मग जसं-जसं हे मन हे शुद्ध व्हायला लागेल, पवित्र व्हायला लागेल, तसं-तसं आपोआप हे ज्ञान होत जाणार आहे. पण संसार हे तुझ्या मार्गातला अडथळा आहे, असं आपण समजत राहतो आणि म्हणून नेहमी संसाराशी भांडण करत बसतो. तुमच्यामुळे ना मला पुढे जाता येत नाही. तुम्ही अशी मला वागवता म्हणून मला पुढे जाता येत नाही. मला खरं तर नॉलेज गेन करायचंय. मला एवढं मोठं अचीव्ह करायचंय. बघा तुम्ही काय करा. असं आपण सातत्याने लोकांवरती आरोप करत बसतो. कारण मुळात टॅक्सी आणि एरोप्लेन किंवा टॅक्सी आणि ट्रेन ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत, हेच आपण समजूनच घेत नाही. या दोन्हीही गोष्टी माझ्या प्रवासासाठीच आहेत, हे जेव्हा मला समजेल, त्यावेळेला संसारातला जो रेझिस्टन्स आहे, संसार मीन्स एव्हरीथिंग. जे आपल्या लाईफमध्ये आहे ते सगळंच. त्यातला रेझिस्टन्स कमी होणार नाही. म्हणून काय मी या जन्माला येऊन उपयोग आहे त्याच्यापेक्षा बाहेर पडून कुठेतरी हिमालयात घेऊन जाईन बसेन, कुठल्यातरी मंदिरात ध्यानधारणा करत बसेल, मग मला खरं तर पीस मिळेल, असं जेव्हा वाटायला लागतं, त्यावेळेला ह्याचाच अर्थ त्याला टॅक्सी आणि एरोप्लेन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे कळतं. याचाच अर्थ त्याचा प्रवास योग्य होऊ शकत नाही. आणि तो घरात बसून राहील आणि म्हणेल ट्रेन इथे यायला पाहिजे, कारण ट्रेनशिवाय मी प्रवासच करू शकणार नाही. तो कायमस्वरूपी घरात बसेल, नाहीच जाणार पुढं. किंवा टॅक्सीने पुढे जाईल आणि तिथं पोहोचल्यानंतर बास म्हणे झाला प्रवास. मी एकच कुठलातरी मार्ग निवडेन. टॅक्सी नाहीतर रेल्वे आणि तिथे जाऊन बसून राहिला. तरीही पोहोचणार नाहीये. ज्यावेळेला त्याला हे समजेल, की अरे हाच टप्पा पुढे जाऊन तो ज्ञानयोगाचा आहे. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टीच नाहीच आहेत. कर्मयोगाने माइंड प्युरिटी होते आणि माइंड प्युरिटी झाले, की ऑफ नॉलेज मिळतंय. सो यासाठी हा सगळा कर्मयोगाचा भाग आहे आणि ह्याचं एक्सप्लेनेशन मग आता हे ॲक्शन जे आहेत, ही तुझी डेली लाईफ जी काही आहे, ती कशाप्रकारे तू जगली पाहिजेस, म्हणजे ऑटोमॅटिक तू नॉलेजपर्यंत पोहोचशील. याचं वर्णन पुढच्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या 3 अध्यायांमध्ये इन डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल्स भगवंत आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे माझं लाईफ असंच का? असं ज्याला म्हणतो, माझं लाईफ असंच आहे, कारण मी ज्या स्टेजवर आहे, त्या स्टेजसाठी हेच स्ट्रगल आहे. मी माझी स्टेज जर वरती करू, स्टेप अप जर मी करू शकलो, स्वतःला थोडंसं वरच्या लेव्हलवर करू शकलो, तर आपोआप हा माझा संघर्ष बाजूला पडेल आणि नवीन संघर्षाला मला सामोरं जावं लागेल. चिमणीच्या आयुष्यातला संघर्ष वेगळा आहे, हरीच्या आयुष्यातला संघर्ष वेगळा आहे आणि गरुडाच्या आयुष्यातला संघर्ष वेगळा आहे. तिघांच्याही आयुष्यात संघर्ष आहे, पण गरुडाला चिमणीचा संघर्ष सोपा वाटतो. गरुडाला असं वाटतं, मी जर चिमणी असते, तर किती छान झालं असतं. मला एवढं मेहनत करावीच लागली नसती. चिमणीला वाटतं, गरुड असते तर किती छान झालं असतं. मला हे सगळं करावं लागतं. एवढूसा माझा जीव सहन करावा लागतोय, पण हे लागलं नसतं. दोघंही त्यांच्या जागेवर योग्य असतात, पण त्यांना कळत नाही आपण जिथे आहोत तेच खरं तर आपल्यासाठी बेस्ट आहे. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये येणारे स्ट्रगल्स, आपल्या लाईफमध्ये येणारे चॅलेंज हे आपल्याला घडवण्यासाठी असतात. आपण घडत नाही म्हणून आपण तिथेच स्टक राहतो आणि सातत्याने तेच प्रश्न आपल्या आयुष्यात भेडसावत राहतात. आणि मग आपण म्हणतो, की मी इथेच घुटमळत राहतोय. माझं आयुष्यात पुढे जाऊच शकणार नाही. मग तुमच्यामुळे मी माझ्या आयुष्यात जाऊ शकत नाही. मग माझं नशीबच असलं आहे. मग आणखीन काहीतरी आहे म्हणूनच माझं आहे. अरे तू शिक ना. तू 2रीत 4 वेळा नापास झाला आणि शिक्षकांकडे जर अपेक्षा ठेवत असेल, की तुम्ही मला 3रीत पाठवा. ते आजचं मॉडर्न हे सोडून देऊया आपण. तिथं ढकलायचं असतं पुढे. पण शिक्षकाला माहिती असतं ना हो, ह्याला 3रीत पाठवायचं असेल, तर त्याचं एवढं स्किल सेट त्याच्याकडे असलं पाहिजे, तर तो 3री सहन करू शकेल. त्याला जर तेवढी त्याची क्षमता त्याने डेव्हलपच केली नाही, तर त्याला 3रीत पाठवून तरी काय होणार आहे? तिथं जाऊन आणखीन अडथळे, आणखीन ठोकरा खात बसेल आणि मग त्याचा शिक्षणावरचाच कदाचित विश्वास उडून जाईल, की नाही मला काही येतच नाही. म्हणून ते म्हणतात, की "बाबा ठीक आहे, तू 1 वर्ष आणखीन 2रीत राहा. पुन्हा एकदा तयारी करूया. तुला चांगलं तयार करूया. मग तू 3रीत जा. 3रीतच जायचंय तुला. मागे कुठे राहायचंय? पण त्याच्यासाठी तुला तेवढं कॅपेबल तर बनवावं लागेल."
आपण उगाच देवाला नावं ठेवत बसतो, की "तू मला असंच लाईफ दिलं." देव म्हणतो, "अरे तुला कॅपेबल बनवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. या आजूबाजूला जे काही तुझ्या घडतंय, जे तुझ्या कदाचित अप्रिय वाटतंय, की हे माझ्या मनाविरुद्ध सगळं चालू आहे. हे सगळं जे घडतंय ते एवढ्याचसाठी आहे, तुझं माइंड घडवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यावेळेला तुझं हे माइंड ह्या सगळ्याला तयार होईल, त्यावेळेला तू स्टेप अप करशील. वरच्या ठिकाणी जाशील. मग हे खालच्या गोष्टीनंतर तू म्हणशील, "अरे यार, उगाच इतक्या दिवस फालतू करत होतो मी." 10वीत गेला की आपोआप तुला दुसरीचं गणित सोपं वाटेल रे. दुसरीचं गणित सोपं का वाटत नाही म्हणून भांडून काहीच उपयोग नाही. तू 10वीत जाण्यासाठी प्रयत्न कर. दुसरीचं गणित आपोआप सोपं होत जाईल. तसं माझं लाईफ का छान होत नाही, असं म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वतःचं लाईफ स्टेप अप स्वतःला करण्यासाठी मेहनत घ्या. लाईफ आपोआप सोपं होईल. कारण हे लाईफ, ही माणसं, ही आजूबाजूची परिस्थिती, हे सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला घडवण्यासाठी आहेत. आपण घडत राहूया, लाईफ ऑटोमॅटिक चेंज होत राहील. सो आजच्या दिवसात एवढंच. तो 3रा, 4था आणि 5वा अध्यायामध्ये हे डिटेलमध्ये, इन डिटेल का कर्मयोग महत्वाचा आहे, तो कशा पद्धतीने करायचा आहे, याचं डिटेल एक्सप्लेनेशन या 3 अध्यायामध्ये, काही छोटे आहेत, काही थोडेसे मोठे आहेत, पण अतिशय डिटेलमध्ये ह्या 3 गोष्टी समजणार आहेत. असं म्हणतात, की भगवद्गीतेचे 18 अध्याय जे आहेत, ते फार सुंदररित्या रचले गेलेले आहेत. म्हणजे व्यासांची ती महती सांगितली जाते, की अध्यात्मामधलं अल्टिमेट ट्रुथ काय आहे, ते एका शब्दात सांगा. कारण बघा, लहान मुलं जे असतात, ज्यांच्याकडे नॉलेज कमी आहे, त्यांना एखादी गोष्ट सांगा म्हणलं, की ते खूप विस्तार करून ती गोष्ट सांगतात. थोडं वरच्या लेव्हलवर गेलं, की ते एका वाक्यात उत्तर द्यावं लागतं. पण ज्याला पी-एच-डी लेव्हलवर किंवा हायर एज्युकेशन होतं, त्यावेळेला तुम्हाला इन वन वर्ड, इन अ सिंगल वर्ड ती गोष्ट एक्सप्लेन करा असं म्हटलं, की ऑफकोर्स जर तुमचं नॉलेज असेल, तर तुम्ही एका शब्दात त्या गोष्टीचं वर्णन करू शकता. तसं अध्यात्माचं किंवा या संपूर्ण विश्वाचं अल्टिमेट ट्रुथ जर काही असेल, इन अ सिंगल वर्ड जर सांगायचं असेल, दॅट वर्ड इज तत्वमसी. जे अ, अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो, तूच तो आहेस. तूच म्हणजे कोण? ज्याला आपण मी म्हणतोय तो. की तू आणि तो एकच आहे हे सांगण्यासाठी तत्वमसी. सो हे 18 अध्याय जे आहेत, हे 6-6 अध्यायांच्या टप्प्यामध्ये केवळ हे 3 शब्द एक्सप्लेन करतात. तत्वमसी. तूच तो आहेस. तूच तो आणि आहे. तर पहिले 6 अध्याय आहेत तो. तू कोण आहेस? हे सांगण्यासाठी. पुढचे 6 अध्याय तूच तो आहेस. तर तूच म्हणजे दॅट, तत हे सांगण्यासाठी पुढचे 6 अध्याय आहेत. आणि त्याच्या पुढचे 6 अध्याय येस, धिस इज. इजनेस जो आहे, हे आहे जे आहे, हे ठामपणे सांगण्यासाठी पुढचे 6 अध्याय. या 18 अध्यायांमधनं सांगितलेलं अल्टिमेट ट्रुथ एकच आहे. फक्त ते अल्टिमेट ट्रुथ कसं मिळवावं ह्यासाठीचा, त्यामुळे मी कोणता मार्ग निवडू असं ज्याला विचारलं जातं, त्याला स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर सांगितलंय. एक असा काही मार्ग नाही. तुला सगळ्या मार्गांचा योग्य पद्धतीने उपयोग करता यायला पाहिजे. भक्तियोग सुद्धा चांगलाच आहे, कर्मयोग सुद्धा चांगलाच आहे, ज्ञानयोग सुद्धा चांगलाच आहे, राजयोग सुद्धा चांगलाच आहे. चारही मार्गांचा वेगवेगळ्या टप्प्यांवर योग्य पद्धतीने जर तुला वापर करता आला, अल्टिमेट ट्रुथ पर्यंत नक्की पोहोचशील. होपफुली आपल्याला आजचा अध्याय समजला असेल.